झोपेत दिसणारी स्वप्न कधी ती इतकी विचित्र असतात की हसूच येतं, तर कधी इतकी खरी वाटतात की सकाळी उठल्यावरही आपण त्यातून बाहेरच येत नाही. चला, आपल्या या रोजच्या पण तितक्याच गूढ अनुभवाच्या मुळाशी जाऊया आणि स्वप्नांचे हे जग जरा जवळून पाहूया. असं होतच नाही का? एका क्षणी अगदीच अर्थहीन वाटणारी गोष्ट दुसऱ्याच क्षणी असं वाटतं की ती काहीतरी खूप खोल सांगून गेली. आपल्या अंतर्मनाचा हा नेमका खेळ आहे तरी काय? आणि हो, हा काही आजचा प्रयत्न नाहीये. अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत आपण माणसं स्वप्नांचा अर्थ लावायचा प्रयत्न करतोय. आणि या प्रवासात ना आपल्याला खूप रंजक सिद्धांत आणि विचार सापडतात. चला तर मग ह्या प्रवासाची सुरुवात करूया एकदम प्राचीन काळापासून, त्या काळात जिथे स्वप्नांना एक दैवी किंवा आत्मिक महत्त्व दिलं जायचं. पाश्चात्य जगात पूर्वी एक अशी समजूत होती की गाढ झोपेत असताना आपला आत्मा चक्क शरीर सोडून बाहेरच्या जगात फिरायला जातो आणि या प्रवासात त्याला जे काही अनुभव येतात तेच आपल्याला स्वप्नांच्या रूपात दिसतात. म्हणूनच झोपलेल्या माणसाला अचानक उठवणं म्हणजे त्याच्या आत्म्याला परत यायला संधी न देण्यासारखं होतं. काय गमतीशीर कल्पना आहे नाही का? बरं, स्वप्नांचा अर्थ लावण्याचे पद्धतशीर प्रयत्नही खूप पूर्वीपासून झाले आहेत. 2ऱ्या शतकात आर्किमिडोरस नावाच्या लेखकानं ओनिरोक्रिटिका नावाचं एक पुस्तक लिहिलं. हे स्वप्न विश्लेषणावरचं पहिलं महत्त्वाचं काम मानलं जातं. आणि पुढे 15व्या शतकात जेव्हा ते प्रकाशित झालं तेव्हा तर ते इतकं प्रसिद्ध झालं की नंतरच्या अनेक पुस्तकांसाठी ते एक आधारच बनलं. तर हे झालं प्राचीन विश्वासांबद्दल. आता जरा आधुनिक मानसशास्त्राकडे वळूया. इथे स्वप्नांना आपल्या शारीरिक स्थितीचं प्रतिबिंब मानलं जातं. आधुनिक मानसशास्त्रज्ञांचं काय म्हणणं आहे बघा, की आपलं अंतर्मन शारीरिक संकेतांना स्वप्नांच्या कथानकात बदलतं. म्हणजे समजा झोपेत तहान लागली तर मग नदी किंवा झरा शोधण्याचं स्वप्न पडू शकतं, किंवा फुफ्फुसात काही अडचण असेल तर कोणीतरी गळा दाबतंय असं स्वप्न दिसू शकतं. याचाच अर्थ शरीर स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याशी बोलत असतं. काही प्रयोगांमधनं हे सिद्धही झालंय की बाहेरून मिळणाऱ्या संवेदनांवर आपलं मन क्षणात प्रतिक्रिया देतं. एका प्रयोगात तर तळहातावरून फक्त कापूस फिरवला तर 3 वेगवेगळ्या लोकांना 3 पूर्णपणे वेगळी स्वप्न पडली. हेच तर आपल्या मनाचं वैविध्य आणि त्याची अफाट कल्पनाशक्ती दाखवत. आणि आता आपण येतोय स्वप्न विश्लेषणाच्या इतिहासातल्या एका खूप मोठ्या आणि क्रांतिकारी टप्प्यावर, सिग्मंड फ्रॉइड आणि त्यांचे सिद्धांत. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांनी तब्बल 1900 स्वप्नांचा अभ्यास केला. विचार करा, 1900. आणि या सगळ्याचं विश्लेषण त्यांनी ॲनालिसिस ऑफ ड्रीम्स या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात मांडलं. या एका पुस्तकाने स्वप्नांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलून टाकला. तर फ्रॉइडचा मुख्य मुद्दा काय होता? त्याच्या मते स्वप्न म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनात दडपलेल्या इच्छा, वासना आणि अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा व्यक्त होण्याचं एक माध्यम आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण जागेपणे करू शकत नाही किंवा ज्या भावनांना आपण दाबून टाकतो त्या सगळ्या स्वप्नांच्या रूपात बाहेर येतात. आणि हे आजच्या काळात तर किती जास्त लागू होतं नाही का? आजच्या या धावपळीच्या युगात जिथे यश, पैसा आणि स्टेटस मिळवण्यासाठी एक स्पर्धाच लागलेली आहे, तिथे मनात कितीतरी इच्छा आणि भावना दाबल्या जातात. फ्रॉइडच्या मते हाच मानसिक संघर्ष आपल्या स्वप्नांमध्ये दिसतो. आणि म्हणूनच कधीकधी आपल्याला अस्वस्थ करणारी किंवा अस्पष्ट स्वप्न पडतात. आतापर्यंत आपण शारीरिक आणि मानसिक कारणांचा विचार केला, पण सगळीच स्वप्न अशी असतात का? काही स्वप्न तर ह्याच्याही पलीकडची असतात. असं वाटतं की ती भविष्याचे संकेत देत आहेत किंवा काहीतरी अद्भुत अनुभव देत आहेत. काही स्वप्नांना सुपर नॉर्मल म्हटलं जातं. म्हणजे जसं की भविष्यात घडणारी एखादी घटना आधीच दिसणं किंवा एखाद्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर अचानक स्वप्नात मिळणं. अशी स्वप्न सहसा पहाटेच्या वेळी पडतात आणि ती आपल्या आध्यात्मिक रूपाचं प्रतिबिंब आहेत असं मानलं जातं. तर आपण स्वप्नांचे वेगवेगळे पैलू पाहिले: प्राचीन, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. आता या सगळ्याला एकत्र जोडून पाहण्याचा प्रयत्न करूया. शेवटी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्वप्नाचं कारण कोणतंही असो, ती आपल्या आत दडलेल्या स्वभावाचा आणि वृत्तीचा एक आरसा असतात. ती आपल्या भीती, आपल्या इच्छा आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या अगदी खोलवरच्या पैलूंना आपल्या समोर आणून ठेवतात. तर पुढच्या वेळी जेव्हा एखादा स्वप्न पडेल तेव्हा ते निरर्थक म्हणून विसरून जाऊ नका. त्यावर थोडा विचार नक्की करा. काय माहीत, कदाचित आपलं अंतर्मन आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न करत असेल. खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?